नमस्कार. आपण पाहताय शेगाव लाईव्ह. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचे अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. मात्र या कर्जमाफीसोबत काही गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. किसान सभेच्या म्हणण्यानुसार विदर्भात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केल्यानंतर सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता घोषणा झाली असली तरी अनेक शेतकरी या योजनेच्या कक्षेबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण सरकारने सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जावर 2 लाखपर्यंत कर्जमाफी लागू करण्याची अट ठेवली आहे. यामुळे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी या योजनेतून वगळले जाणार आहेत. याशिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे कर्ज सप्टेंबर 2025 नंतरचे असल्याने त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी म्हटले आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेत अन्याय होत आहे. कारण थकीत कर्जदारांची कर्जमाफी होत असताना नियमित कर्जदारांना केवळ 50,000 रुपयाचे अनुदान देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरल्याने कर्जमाफीसाठी पुन्हा नव्या अटी शर्ती लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सप्टेंबर 2025 पूर्वीचे कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतून वगळले जाऊ शकते. म्हणून किसान सभेची स्पष्ट मागणी आहे की कोणत्या अटी शर्ती न लावता 30 जून 2026 पर्यंतचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना खरोखर दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज यामध्ये माफ केलं जाणार आहे. किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही. शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बोळवणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत.